हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की मला आज बनवायच्या डाळबट्ट्या, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण मी रेसिपी शेअर करते. नक्कीच तुमच्या उपयोगी पडेल. झटपट अशा डाळबट्ट्या बनवून घेणार आहोत आपण. काहीही झंझट नाही आहे त्याची जास्त, कारण कोणतंही पीठ विकत न आणता किंवा मक्याचं पीठ न वापरता मस्त वरतून सॉफ्ट आणि खालून क्रिस्पी अशा बट्ट्या बनवणार आहोत. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते. सगळ्यात पहिले तर आपण आधी डाळ शिजायला घालूयात. मी डाळ अर्धा तास झाली भिजत घातली होती. याने तर दोन फायदे होतात. एक तर आपला गॅस वाचतो, डाळ झटपट शिजते, आणि दुसरं म्हणजे तुरीच्या डाळीने भरपूर जणांना ॲसिडिटी होते बघा. तर अशी डाळ जर भिजून तुम्ही वरण जर बनवलं, आमटी जर बनवली ना, तर त्याने ॲसिडिटी बिलकुल होणार नाही. ह्याचे दोन फायदे आहेत. आणि तुम्हाला तर माहितीच आहे सध्या गॅसचं कसं चाललं आहे. त्यामुळं ही डाळ जर भिजवून ठेवली तर पटकन शिजते. 2-3 शिट्ट्यामध्ये डाळ पूर्ण छान शिजून जाते. तर चला आधी आपण कुकर लावून घेऊया, मग पीठ मळूयात. आणि आज कांदा घालणार आहे, डाळ शिजताना घालणार आहे कांदा आणि टोमॅटो आहे. तो शिजताना घातला तर खरंच खूप छान टेस्ट येते. असं वरण तुम्ही एकदा करून बघा, खूप खूप छान लागतं. आता बघा, बट्ट्या बनवण्यासाठी मेन म्हणजे गव्हाचं पीठ घेतलं मी. हे साधारण 4 किंवा 5 वाट्या गव्हाचं पीठ असेल. त्यामध्ये बघा पूर्ण भिजवलेली आहे. 1 वाटी रवा घेतला आहे. रवा बारीक घ्यायचा आणि शिवाय चाळून घ्यायचा, कारण त्यामध्ये आळ्या वगैरे असतात. त्यामुळं 1 वाटी रवा घेतला आहे, तो टाकून घ्यायचा. रवा याच्यासाठी जास्त वापरला आहे, त्याने खूप छान असा क्रिस्पीपणा येतो. आणि हे बेसन पीठ आहे बघा, हे अर्ध्या वाटीला असेल. हे एवढं बेसन पीठ घेतलं आहे. ह्याने ना खूप छान असं टेक्स्चर आणि टेस्ट पण खूप छान लागते. त्यामुळे अर्धी वाटी बेसन पीठ घेतले, हे पण टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओवा टाकायचा आहे. ओवाने ना खरंच खूप छान टेस्ट येते आणि स्मेल पण खूप छान येतो. थोडासा असा हातावर चोळू आहे ना, असा ओवा टाकून घ्यायचा. चवीनुसार मीठ घालायचे. ठीक आहे. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे. इथं बघा मी तेल ठेवले गरम करायला. हे थोडंसं गरम करायचं असं कडकसर तेल, आणि ह्याच्यामध्ये घालून पूर्ण पिठाला असं चोळून घ्यायचं. इथं तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप पण घेऊ शकता. मी तेल घेतले. आता तेल गरम करते आणि ह्यामध्ये टाकून मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, अशी मोठी बनल्यासारखं. आणि छान मऊसूत पीठ मळून घ्यायचं. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ पण नाही, एकदम व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. तेल गरम झाले बघा, टाकून घेते. हे बघा असं तेल झालं पाहिजे. इथं छान वेळेस मिक्स करून घेतलं आहे बघा पीठ. आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ ना थोडंसं घट्टसर मळून घेऊ. ठेवलं, चाळणी ठेवली वरती, तेल लावलंय त्याला. आता आपण असे मस्त गोळे करून घेऊयात आणि ते आधी शिजवून घेऊयात छान. असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. तो इथे बघा तेल टाकले, तेलमध्ये लसूण टाकलाय. लसूण थोडं मोहरी पण टाकून घेते एक साईडला. मोहरी पण चांगली फुटू द्यायची. जिरे टाकायचे.
इथं खोबरं, अद्रक आणि कढीपत्ता आहे. अद्रक टाकते आधी, त्याचा कच्चापणा निघून जायला पाहिजे अद्रकचा, त्यासाठी अद्रक आधी टाकून घेते. खोबरं काय होतं लगेच करपून जातं. कढीपत्ता टाकते. हिंग पण टाकायचं थोडं. आता बघा लसूण वगैरे फ्राय झाला आहे, तर मग खोबरं पण टाकून घेतलं आहे. खोबरं पण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि सुके मसाले घालायचे. त्यामध्ये मी मिरची पावडर घेतली, हळद घेतली आणि थोडासा कांदा लसूण मसाला घेतला आहे. तो पण छान फ्राय होऊ द्यायचा आहे. त्यानंतर आपण शिजवून घेतली होती बघा डाळ, ती पण घालायची आणि मस्त मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मग त्यामध्ये पाणी घालायचं, तुम्हाला जेवढी घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार. आता बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये. आणि थोडंसं मी ना चिंच आणि गूळ पण टाकणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तरी टाकलं तरी पण चालेल, पण ह्याने खरंच टेस्ट छान येते बरं का. आता बघा एकीकडे डाळ शिजते, तोपर्यंत बट्ट्या पण आपल्या इकडे शिजून झाल्या होत्या बघा, खूप छान शिजल्या होत्या. आणि आता मी कट करते बघा, किती सॉफ्टली कट होतात आहेत त्या, बिलकुल जोर वगैरे लावला नाही आहे मी. खूप छान झाल्या होत्या बरं का बट्ट्या, अशा तुम्ही नक्की ट्राय करा. आता ना सगळ्या बट्ट्या वगैरे मी ना कट करून घेते, नंतर आपल्याला ते फ्राय पण करून घ्यायचे आहेत. आता बघा बट्ट्या पण कापून झाल्यात माझ्या, तळून घेते लगेच. मस्त टाकायच्या तेलामध्ये, थोडंसं तेल तापू द्यायचं चांगलं. त्याच्यानंतर बारीक गॅस करून आहे ना गोल्डन होऊस्तवर मस्त तळून घ्यायच्या बट्ट्या. खरंच सांगते खूप छान बनतात. तर चला बट्ट्या पण तळून घेते मी लगेच आता. आणि तुम्ही बघू शकता बघा कसा गोल्डन कलर आला आहे त्याला. काढून घेते लगेच त्या. अशा प्रकारे सगळ्या बट्ट्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकता बघा बट्ट्या किती क्रिस्पी झाल्यात, वरतून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आहेत त्या. इथं बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवली एक, हे बघा किती सॉफ्ट झाल्यात त्या. तुम्ही ना अशा पद्धतीने बट्ट्या नक्की करून बघा, खरंच खूप छान बनतात. बाहेरून साहित्य आणायची काहीही गरज नाही, घरातल्या साहित्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे कसं बनतात ते. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.